हिवाळ्याचे दिवस आलेले आहेत. मस्त आवळ्यांची रेलचेल सुरू झाली आणि आपल्या किचनवर ही रेसिपी झाली नाही असं होणार नाही ना. आणि बहुगुणी आवळा आहे हो. मस्त असे केस पण वाढतात, त्वचा छान होते, तसंच तोंडाला चव येते आणि पचनशक्ती पण वाढते. तिखट, आंबट, तुरट आणि गोड अशा सगळ्या चवीचा आपण हा मुरावळा केलेला आहे. सरलास किचनवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आणि हे मस्त असे सीझनचे हिरवेगार असे आवळे आहेत. छोट्या आकाराचे आहेत, तुम्हाला मोठे मिळालेत तरी चालतील. आणि बघा असे मस्त हिरवेगार आणि कडक बघून घ्यायचे. आता हे आवळे किसताना कडक बघून घेतल्यामुळे काय होतं, पटकन किसले जातात. छोटे आहेत, तुम्हाला मोठे मिळाले ना तर अजून जास्त भारी किस होईल बरं का. पण हे ना माझ्या शेतातले आवळे आहेत, तर त्याच्यामुळे कसं आहे, आपले स्वतःच्या शेतातले असले ना तर मग ते आकार केवढाही असं आपल्याला चालतं बरं का. तर बघा मस्त असा किस तयार झालेला आहे. अशा पद्धतीचा सगळा किस मी तयार करून घेईल. आणि हो, किस करताना ना स्टीलचीच किसणी वापरा. सगळं जिन्नस अगदी कोरडं करून घ्या, म्हणजे तुमचा हा चटपटीत चमचमीत असा किस जो आहे ना आवळ्याचा, तो एकदम टिकाऊ होईल. तर आता मस्त असा आवळा आपला किसून झालेला आहे. आवळे किसून झाले, याचं पाणी अजिबात आपल्याला पिळायचं नाही आहे. याचा आंबटपणा, तुरटपणा तसाच आपल्याला ठेवायचा आहे. चला तर मग आता पहिले आपण काय करायचं आहे, पॅनमध्ये काही मसाले घालून घेऊया. 1 चमचा घेतले धणे, 1 चमचा घेतलं जिरं, 1 दालचिनीचा तुकडा घेतला, 6 लवंग घेतल्या, 7-8 मिरे घेतलेले आहेत, अगदी अंदाजे घेतलेले आहेत हां. आणि मंद आचेवर मस्त असं भाजून घ्यायचं. अगदी 2 मिनटात हे मसाले भाजून होतात. लगेचच गॅस बंद करायचा आणि परतवत राहायचं. बघू शकता आता हे ना आपण एका भांड्यामध्ये काढून ठेवू, म्हणजे ना ते गार होतील आणि गार झाल्यामुळे मिक्सरला मग दळले जातील. आता याला साईडला ठेवूया आणि आता आपण हा किस याचं काय करायचं ते बघू. काय नाही, आता काय करायचं, आपण हा किस आहे ना मस्त असा मोजून घ्यायचा. आता बघा इथे मी कपाने मोजून घेते, तुम्ही एखादी वाटी घेतलीत तरी चालेल. आता ह्या कपाने हा किस ना माझा 3 वाट्या भरलेला आहे. कदाचित तुमचा जाड आवळे असल्यामुळे जरा जास्त पण भरू शकतो किंवा कमी पण होऊ शकतो, 1-2 इकडे तिकडे होऊ शकतात. तर बघा 3 वाट्या आवळ्याचा किस आपला मोजून झालेला आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे. अगदी मंद आचेवर गॅस ठेवायचा आणि लगेचच परतवायचं. कारण काय, तळाला हा किस लागायला नको. आणि आपण परतवलं ना लगेच त्याचं थोडं थोडं पाणी मात्र सुटायला लागतं ना, म्हणजे मग सारखं परतवायची आपल्याला गरज नाही पडणार. तर बघा आता त्याच कपाने मी इथे गूळ घेतलेला आहे. गूळ मी फोडून घेतलेला आहे. तुम्ही किसून घ्या किंवा फोडून घ्या. मी इथे कपभर घेतलेला आहे. चांगला उंच भरेल इतका घेतलेला आहे, म्हणजे सपाट न घेता जास्तीचा घेतला आहे. ह्याच मापात तुम्ही गूळ याच्यात टाका, अगदी मस्त चविष्ट होतो आणि गुळाची चव पण एकदम मस्त त्यात उतरते. गूळ घातल्यानंतर 5 ते 6 मिनिट सतत असं परतवत राहायचे. गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर करायची, कारण ना हळूहळू गूळ हा विरघळू द्यायचा आणि असं पाचक असा रस येता सुरू होतो. हे बघा आवळ्याचा पण रस आणि गूळ पण विरघळतो आहे. तर आता काय आपल्याला याला जास्त म्हणजे परतवायची गरज नाही. तर आता काय करायचं, आपल्याला मसाले आहे ना गार झालेले आहेत. सुरुवातीला आपण भाजून घेतले होते ते आता दळून घेऊया. दळल्यानंतर हे मसाले साईडला ठेवूया आणि पुन्हा आपण आपल्या गॅसच्या शेगडीकडे वळूया. बघू शकता मस्त असा हा किस शिजून होत आहे. अगदी मस्त गुळाच्या रसामध्ये आणि आवळ्याच्या रसामध्ये किस मस्त असा शिजून झालेला आहे. बघू शकता अशा पद्धतीने याला अजून 5 ते 6 मिनिट आपण ठेवायचं आहे. तर आता काय करायचं, यामध्ये घालायचे आहेत मसाले. आपण जे दळले होते ना ते मसाले घातले. नंतर मस्त 1 चमचाभर तिखट घातलं. हे बेडगी मिरचीचं तिखट आहे, तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्ही कमी जास्त करा. अगदी पाव चमचा हळद घातली, चवीनुसार मीठ घातलं. मी इथे पाऊण चमच्याच्या थोडंसं वरती मीठ घातलं, कारण खारटपणा याला हवा आहे थोडासा जास्तीचा म्हणून. आणि बघा 1 मोठा लिंब घेतला, मोठा नसेल तर 2 छोटे घ्या. मी हा पूर्ण लिंब याच्यात पिळून घेतलेला आहे. लिंब पिळल्यामुळे काय होईल, हे प्रिझर्वेटिव्हचं काम करेल. म्हणजे प्रिझर्वेटिव्ह झाला ना, आवळ्याचा किस 2 ते 2.5 महिने आरामात वरती टिकतो. फ्रीजमध्ये ठेवाल तर 5 ते 6 महिने आरामात तुम्ही खाऊ शकता. मस्त अशी तोंडाची चव पण छान होते. याच्याने काय होतं, कोणी अगदी आजारी माणूस असलं ना त्याला तुम्ही ताटामध्ये थोडासा जरी दिला ना तरी त्याच्या तोंडाला चव येईल बरं का. आणि लहान मुलं तर अगदी आवडीने खातात बरं का. आणि लहान मुलांनी आवळा खाणं खूप गरजेचं आहे. त्यांच्या पचनशक्तीला तसंच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांना फायबर भरपूर मिळेल या आवळ्यापासून. म्हणून ना हा आवळ्याचा किस आवर्जून करा ह्या सीझनमध्ये. बघू शकता आता बघा 3 ते 4 मिनटात छान असं अगदी आवळून झालेला आहे. आता आपण गॅस बंद केलेला आहे. इकडे आता 2 चमचे मोहरी दळून घ्यायची आहे. का दळायची ते मी तुम्हाला पुढे सांगते. आता ही दळलेली मोहरी आपण
तडका करणार आहोत. अशी जाडसरच दळायची हां. तुमच्याकडे मोहरी डाळ असेल तर तीही वापरली तरी चालेल. तर बघा आता इथे वाटीभर तेल मी घातले, म्हणजे जवळजवळ 50 ग्रॅम तेल मी इथे घेतलेलं आहे. म्हणजे ना तेलामुळे काय होईल, अजून आपल्याला ह्या आवळ्याच्या लोणच्याला म्हणा, आवळ्याचा मुरावळा म्हणा किंवा किस म्हणा, याला टिकायला छान अशी मदत होईल. आता धुव्वाधार असं चांगलं गरम करायचं, त्यात लसूण टाकून बघायचा. लसूण चांगला तडतडला की त्यामध्ये टाकायचे हे सर्व लसूण. एक कांडी लसूण म्हणजे एक जुडी लसूण जो असतो ना, एक गड्डी, तो मी निवडून घेतला होता आणि तो अख्खाच्या अख्खा टाकला आहे. म्हणजे ज्याला नसेल खायचा ना तो बाजूला काढेल, पण खाणारा व्यक्ती अख्खा मस्त खाऊ शकतो. आता यामध्ये घालायची आपली ही दळलेली मोहरी. आता बघा असा मस्त तडका बसलेला आहे मोहरीचा आणि लसणाचा. आता यामध्ये काय घालायचं आहे आपल्याला, पुन्हा आता मस्त तडका देण्यासाठी हिंग घातला, 1 चमचाभर तिखट घातलं, थोडंसं कमी आहे चमच्याला. तुम्हाला जर जास्त घालायचं तर तुम्ही घालू शकतात बरं का, अजून घातलं तरी चालेल. तर चला याला चांगलं असं गार होऊ द्यायचं, साईडला ठेवून देऊ. इकडे आपला हा शिजून झालेला किस पण मस्त असा साईडला ठेवून गार करून घेतला आपण. दोघं जिन्नस अगदी व्यवस्थित गार झाले की मग त्यामध्ये मिक्स करायचे. आता बघा हा गार झालेलं हे आपलं जे तडका होता, म्हणजे जी फोडणी होती ती यामध्ये टाकायची. म्हणजे हे तेल टाकून घ्यायचं. लक्षात असू द्या, अगदी गार करा. जवळजवळ 3 ते 4 तास जरी तुम्ही हा किस गार केला ना तरी चालेल. पूर्णपणे थंड होऊ द्या आणि नंतरच हे तेल त्यामध्ये घाला. म्हणजे तेलही गरम असेल आणि तुमचा हा किसही गरम असेल तर काय होईल, तो टिकणार नाही आणि त्याला लवकर बुरशी वगैरे येऊ शकते. तर ही टिप मात्र लक्षात ठेवा हां. आता चांगलं मस्त असा हा तडका मी त्यात मिक्स केला. कलर बघा किती मस्त आलेला आहे ना आपल्या ह्या आवळ्याच्या किसाला. मला तर ना आत्ताच बघून असं खावंसं वाटतंय बरं का. तर चला आता याला चांगलं 4-5 तास पुन्हा गार होऊ द्यायचं आहे. म्हणजे जवळजवळ 10-1 तास तर मी त्याला असंच ठेवलेलं आहे बरं का. वरून अशी चाळणी ठेवली होती आणि तसंच राहू दिला, किंवा एखादं कापड ठेवलं तरी चालेल. तर चला आता मस्त अशी स्वच्छ अशी बरणी घ्यायची आहे, चांगली वाळवून घ्यायची. म्हणजे स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घ्यायची, कडकडीत चांगली वाळवून थोडीशी गार होऊ द्यायची. आणि त्यामध्ये हा मस्त असा रसरशीत तयार केलेला आपला हा आवळ्याचा किस भरून घ्यायचा. आणि हा आवळ्याचा किस तुम्ही जर कोणालाही खायला दिला ना ते इतक्या आवडीने खातील ना, पुन्हा पुन्हा सांगतील की वाढा आम्हाला. चला मग या सीझनचा आवळ्याचा किस माझा तयार झालेला आहे. मी आता बरणीमध्ये मस्त असं भरून घेते. वाव, एक नंबर. एक ही बरणी पूर्ण भरली आणि थोडासा उरला होता, तर मी ना थोडीशी दुसरी मोठी बरणी पण भरणार आहे. तर सध्या आता माझ्याकडे ही होती म्हणून हिच्यात मी हा टाकून घेतला आहे आणि थोडासा 2 दिवस पुरेल असा वरती उरला होता. असू दे म्हटलं, एवढी बरणी मी भरून घेतली. किती सुंदर दिसतोय ना, एक नंबर आपला आवळ्याचा किस झालेला आहे. हा किस तुम्ही मस्त असा वर्षभर खाऊ शकतात फ्रीजमध्ये ठेवून. वरती तुम्हाला जवळजवळ 2 ते 2.5 महिने सहज तो राहील. बघू शकता एक नंबर झालेला आहे. म्हणजे कसं गरमी झाली तर थोडासा खराब होऊ शकतो कदाचित, पण ना फ्रीजमध्ये ठेवला ना तर अगदी चांगला राहील. असा रसरशीत एक एक किस बघा किती छान दिसतोय ना. असं वाटतंय बघूनच पटकन तोंडात टाकावा आणि लगेचच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्यावं बरं का. चला भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.